आज आपण रक्षाबंधना स्पेशल खुसखुशीत बघता क्षणी खावीशी वाटणारी रवा बेसन बर्फी करणार आहोत. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी ज्योती. ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. साहित्य बघूया. एक मोठा कप आपण इथे बारीक रवा घेतला आहे. पाऊण वाटी साखर घेतली. अर्धा कप बेसन पीठ घेतलं. केसर पाण्यामध्ये भिजून घेतला आहे आणि अर्धी वाटी तूप घेतलं आहे. आवश्यकतेनुसार तूप आपल्याला यामध्ये वापरायचं आहे. गॅसवर कढाई ठेवली आहे. 2 चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं. तूप छान वितळलं की त्यामध्ये रवा टाकायचा आहे. रवा आपल्याला तुपामध्ये छान भाजून घ्यायचा आहे. मस्त असा फुलेपर्यंत छान भाजायचा आहे. त्याचा कच्चापणा निघून गेला पाहिजे. छान असा खालीवर करत भाजून घ्यायचा आहे. मी इथे गॅस कमीच ठेवला आहे. रवा छान फुलला आहे. त्यामध्ये बेसन पीठ टाकून घ्यायचं. बेसन पीठ रव्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे भाजायला ते छान सोपं जातं. मी इथे जाडबुडाची कढई घेतली आहे. जाडबुडाचीच कढई घ्यायची, म्हणजे रवा आणि बेसन करपत नाही. रवा आणि बेसन छान मिक्स झाला आहे. त्यामध्ये 1 चमचा अजून तूप टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि छान भाजून घ्यायचं आहे. लाल कलर येईपर्यंत भाजायचं आहे. बघू शकता 7 ते 8 मिनिटांनी रवा आणि बेसनचा कलर छान बदलला आहे. रवा आणि बेसन छान भाजून झालं. बाजूला ठेवूया. दुसऱ्या पॅनमध्ये साखर टाकून घ्यायची. अर्धा कप पाणी टाकायचं आहे आणि छान साखर पाण्यामध्ये वितळून घ्यायची आहे. आपल्याला या साखरेची एकतारी पाक तयार करायचा आहे. गॅस फुल ठेवला तरी चालतो आणि छान पाक तयार करून घ्यायचा. पाक होईपर्यंत आपण बर्फी सेट करण्यासाठी एका भांड्याला तूप लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडं जर हा ट्रे नसेल तर ताटामध्ये लावलं तरी काही हरकत नाही. ताटाला असं तूप लावून घ्यायचं. ह्यामध्ये बटर पेपर टाकला तरीही चालतो. माझ्याकडे आता नव्हता म्हणून मी याला तूप लावून घेत आहे. छान तूप लावून झालं. साखर आता पूर्णपणे वितळली आहे. याचा आपल्याला एकतारी पाक तयार करायचा आहे. आपण जे केसर भिजू घातली होती तेही त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर केसर नसेल तर कलरही वापरला तरीही चालतो. गॅस मी इथे फुल केला आहे. चेक करूया. अजून एकतारी पाक तयार नाही झाला. अजून 2 ते 3 मिनिट गॅसवरच ठेवायचं आहे. दोन ते 3 मिनिटानंतर चेक करूया. बघू शकता एकतारी पाक दिसायला लागला आहे. आपला पाक तयार झाला आहे. तयार झालेला पाक बेसन आणि रव्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. संपूर्ण टाकून घ्यायचा. हे माप अगदी योग्य आहे. ह्या पद्धतीनेच माप घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला चालू करायचा आहे. कमी गॅसवर पाकामध्ये बेसन आणि रवा छान मिक्स करून घ्यायचा आहे. थोडं घट्ट येईपर्यंत मिक्स करायचं आहे. 1-3 मिनिटामध्ये तयार होतो. दाटसरपणा यायला सुरुवात झाली आहे. बघू शकता. कढाईला बॅटर सोडायला लागला आहे. बघू शकता मस्त अशी तयार झाली आहे बर्फीचं मिश्रण. करायला खूप सोपी आहे. फक्त एकतारी पाक तयार करायचा म्हणजे बर्फी छान तयार होते. आपली बर्फीचं मिश्रण तयार झालं आहे. गॅस आता बंद करायचा. तयार झालेलं मिश्रण ट्रेमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि चमच्याने छान पसरून घ्यायचं आहे. मी इथे मिश्रण पसरून घेतलं. थोडेसे पिस्ते टाकून घेऊया. तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स टाकू शकता तुम्ही. आणि चमच्याने छान दाबून घ्यायचं. असं एकसारखं करून घ्यायचं. शेपही छान येतो. पूर्णपणे मी इथे पिस्ते दाबून घेतले. एकसारखं करून घेतलं आहे.
आणि याला अर्धा तास छान थंड होऊ द्यायचं आहे. अर्ध्या तासानंतर चेक करूया. मिश्रण आपलं छान घट्ट झालं आहे. कडा काढून घ्यायच्या. चारीही बाजूने मी इथे कडा काढून घेणार आहे. त्यावर एक ताट ठेवायचं आणि पालथं करून घ्यायचं. टॅप करायचं त्याच्यावर, असं हाताने मारून घ्यायचं आणि बर्फी काढून घ्यायची आहे. जर बर्फी निघत नसेल, थोडीशी गरम करायची, म्हणजे लवकर निघून जाते. आपली बर्फी बघू शकता किती छान निघली आहे. बर्फी कापतानाच तुम्हाला दिसत असेल किती छान तयार झाली आहे. अशी अलगद बर्फी कापल्या जात आहे. बघू शकता बर्फीचा कलर, टेक्स्चर किती सुंदर आला आहे. तुम्हाला एक बर्फी दाखवते, किती सुंदर आली आहे. मस्त खुसखुशीत अशी बर्फी तयार झाली आहे. चवीला तर अप्रतिम लागते, खूप छान लागते. चांदीचं वर्क मी बर्फीला लावून घेणार आहे. मस्त अशी रवा बेसन बर्फी तयार झाली आहे. अशा पद्धतीने नक्की तयार करून बघा. तुम्हाला एक बर्फी तोडून दाखवते. बघू शकता किती टेक्स्चर छान झालं आहे तिचं. आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत.